नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये तुमचं स्वागत आहे। मी विपशना म्हणजेच तुमच्या सर्वांची लाडकी विपा। वेट लॉस रेसिपीज एपिसोड नंबर 2 मध्ये आज बनवत आहे शेवग्याच्या शेंगाचं सूप म्हणजेच ड्रमस्टिकचं सूप। हे सूप अगदी सोप्या पद्धतीत आपण पटकन असं घरगुती साहित्यांमध्ये बनवणार आहोत। हे सूप बनवायला अगदी 20 ते 30 मिनिटच लागतात। चला तर बघूया त्याची रेसिपी। हे बघा, इथे मी 2 शेवग्याच्या कांड्या घेतलेल्या आहेत आणि 1 लसूण, 1 कांदा एवढंच मी आता इथं घेतलेलं आहे। आता आपण हे सगळं उकडायला टाकणार आहोत। मी कापून सोलून असं शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या। कांदा पण मी आबडधोबड चिरून घेतलेला आहे आणि 1 लसणाची कांडी आपण ह्याच्यामध्ये टाकले। 1 तांब्या मी पाणी टाकते आहे। थोडंसं मीठ, अर्धा चमचा आणि आता आपण ह्याला 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। च्या 3 शिट्ट्या होऊन कुकर गार झालेला आहे। आता आपण बघूयात हे शिजलंय का। बघा, या पद्धतीत असं होतं। तुमच्या कुकरनुसार तुम्ही शिट्ट्या घेतल्या तरी सुद्धा चालेल। एखाद दुसरी शिट्टी एक्स्ट्रा झाली, एक्स्ट्रा कुक झालं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला हे सगळं आता मिक्सरमध्येच काढून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित असं वाटून घ्यायचं, एकदम फाईन पेस्ट अशी झाली पाहिजे। शेवग्याची शेंग आहे त्याच्यामुळे खूप असं फाईन पेस्ट देखील होत नाही, पण आपण एकदम असं मस्त त्याला जास्ती असं मिक्सरमधनं फिरून घ्यायचं। हे सूपमध्ये आपण ज्या पाण्यामध्ये भाज्या आपल्या शिजवलेल्या आहेत त्या भाज्या, ते पाणीसुद्धा आपण वाया घालवायचं नाही आहे। ते सूपमध्येच आपल्याला यूज करायचं, कारण भाज्यांचा अर्क त्याच्यामध्ये उतरलेला असतो। त्याच्यामुळे हे पाणी देखील आपण सूपमध्येच यूज करणार आहोत, ते फेकून द्यायचं नाही। ते मी आता ह्याच्यामध्येच घालते, कारण ग्राइंड करताना थोडंसं पाणी आपल्याला घालायलाच लागणार आहे। सो मी ते पाणीच यूज करते आहे। मिक्सरमध्ये मी तेच पाणी टाकते। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहे। आता मी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करते। बघा, या पद्धतीत आपण मिक्सरमधनं हे करून घेतलेलं आहे। आता आपण शेवग्याच्या शेंगा पण हे मिक्सरमध्ये करून घेतल्या, त्याच्यामुळे आपल्याला हे गाळून घेणं गरजेचं आहे। तर आता मी मोठी गाळणी ह्याच्यामध्ये मी गाळून घेते आहे। आता आपलं जो सगळं मिक्सचर होतं ते आपण गाळणीमध्ये टाकून गाळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या सूपला किती मस्त कलर आलेला आहे। मी थोडीशी कोथिंबीर त्याच्यासाठी टाकली होती, म्हणजे आपण मस्त असं हिरवागार कलर येतो। या थंडीमध्ये तर तुम्ही नक्की ट्राय करा, प्यायला इतकं छान लागतं। अख्खं सूप एक माणूस आरामात पिऊ शकतं, असं एकदम मस्त होतं। ह्याची कन्सिस्टन्सी पण छान होती आणि टेस्टला पण एकदम अप्रतिम लागतं। तुमच्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये बिलकुल तुम्हाला गिल्ट असं फील होणार नाही की मी काय टेस्टलेस खात आहे म्हणून। हेला एकदम मस्त टेस्ट पण असते, सगळ्या भाज्यांचा अर्क त्याच्यामध्ये उतरलेला असतो, त्याच्यामुळे एकदम मस्त सूप एकदम टेस्टी होतं। आता आपण हे सगळं असं हे गाळून घेतलं, त्याच्यानंतरून खाली त्याचं लिक्विड पडतं। तुम्हाला जर हे डबल मिक्सरमध्ये पाणी टाकून जर ग्राइंड करायचं असेल ते देखील तुम्ही करू शकता, कारण शेवग्याची शेंग असते थोडीशी जाडसर असते, त्याच्यामुळे ह्याला गाळून घ्यायला थोडासा टाईम जातो। ही एवढी स्टेप थोडीशी टाईम कन्झ्युमिंग आहे आपल्या या ड्रमस्टिकच्या सूपच्या प्रोसेसमध्ये। ह्याच्या व्यतिरिक्त आपलं कशासाठीच टाईम जात नाही। 3 शिट्ट्या तर एकदम पटकन होतात आणि हे सूपला नंतरून उकळायला पण जास्ती वेळ लागत नाही, 1-2 मिनटं उकळलं तरी होतं। बघा, आपलं सूपचा कंटेंट जो आहे तो रेडी झालेला आहे। आता आपण कढईमध्ये थोडंसं तूप किंवा तेल, थोडंसं अर्धा चमचा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। कढई गरम झालेली आहे। आता मी थोडंसं तूप ह्याच्यामध्ये टाकते आहे आणि फ्लेवरसाठी म्हणून मी आता कट केलेले
लसूण पण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे फोडणीसाठी. मोहरी मी प्रेफर करत नाही सूपसाठी. तुम्हाला जर मोहरीची पण फोडणी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, ऑप्शनल आहे. मी फक्त जिरं टाकते आहे. आणि लसणाचे 3 पाकळ्या मी घेतल्या होत्या चिरून, तेवढंच मी टाकते. आणि हिंग मॅन्डेटरी आहे, कारण पचनाला चांगलं असतं, त्याच्यामुळे हिंग जरूर टाकायचं. फक्त एवढंच की ह्या फोडणीमध्ये लसूण एकदम मस्त क्रिस्पी असं परतून घ्यायचा. लसणाचा जो फ्लेवर असतो तो सुपामध्ये एकदम छान लागतो, त्याच्यामुळं लसूण एकदम थोडंसं क्रिस्पी होईस्तोपर्यंत थोडंसं थांबा. त्याच्यानंतरून आपलं सुपाचं कंटेंट आपण त्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल. तुम्हाला जर ह्या फोडणीमध्ये लसूण स्किप करायचा असेल, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. मला असं लसणाचा फ्लेवर आवडतो या सूपमध्ये, त्याच्यामुळे मी टाकलेला आहे. आपलं लसूण फ्राय होत आलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सूप टाकूयात. वा, छान. आता ह्याला 1-2 उकळी आली की आपलं सूप एकदम रेडी होणार आहे. हाय फ्लेमवरच करायचं, स्लो फ्लेमवर करायची काही गरज नाही आहे, कारण लो फ्लेमवरती त्याला वेळ लागेल. हाय फ्लेमवरती 1-2 उकळी आली की आपलं सूप रेडी. बघा, उकळी यायला पण लागलेली आहे आपल्या सूपला. एकदम पटकन असं होतं. आपलं सूप रेडी झालेलं आहे. चला तर आता आपण सूप सर्व करून घेऊयात. मी एक बोल घेतलेला आहे, तुम्ही वाटीमध्ये पण घेऊ शकता. ह्या बोलमध्ये आता मी सूप सर्व करून घेणार आहे. बघा कसं गरम गरम मस्त एकदम थंडीचा आपण हे सूप एन्जॉय करू शकतो. मस्त. शेवग्याच्या शेंगा ह्या डोळ्यासाठी खूप चांगल्या असतात आणि ह्याच्यामध्ये कॅल्शियम देखील खूप असतं. हे भाज्यांच्या मधून आपण जास्ती म्हणजे भाजी बनवली की आपण जास्ती ते खाल्लं जात नाही, पण हे सूप बनवलं की त्याचा अर्क पूर्ण त्या सूपामध्ये उतरलेला असतो आणि आपल्याला पूर्ण कंटेंट त्याचा मिळतो. त्याच्यामुळे सूपाच्या माध्यमातून खाल्लं की आपल्याला चांगलं पण जास्ती पौष्टिक आपण खाल्लं जातं. तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्ही नक्की ॲड करा हे ड्रमस्टिकचं सूप. कशी वाटली तुम्हाला माझी सूपची रेसिपी? नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि विपाच्या माझघरला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.